बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे. आता प्रॉब्लेम काय बघा, क्वेश्चन नंबर 6 मधला फर्स्ट आहे. अ मॅन्युफॅक्चरर कॅन सेल एक्स ॲटम्स ॲट प्राइस ऑफ 330 मायनस एक्स इच. द कॉस्ट ऑफ प्रोड्युसिंग एक्स ॲटम इन RS. बघा आता इथं काय RS मध्ये दिलं म्हणजे रुपीजमध्ये, रुपीजचा सिम्बॉल आहे. एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 12. डिटरमाइन द नंबर ऑफ ॲटम टू बी सोल्ड सो द मॅन्युफॅक्चरर मेक मॅक्सिमम प्रॉफिट. ठीक आहे, म्हणजे इथं काय आहे की आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे बघा. तर प्रॉब्लेम काय दिलेला आहे, अ मॅन्युफॅक्चरर कॅन सेल. आता एक मॅन्युफॅक्चरर आहे, तो सेल करणार आहे एक्स ॲटम, म्हणजे एक्स काय एक क्वांटिटी आहे, आणि तेवढे त्याने ते ॲटम सेल केले ॲट प्राइस ऑफ रुपीज 330 मायनस एक्स इच. म्हणजे एकाची प्राइस किती आहे 330 मायनस एक्स आहे. ठीक आहे. द कॉस्ट ऑफ प्रोड्युसिंग एक्स ॲटम बनवायसाठी त्यांना रुपीजमध्ये प्राइस दिलेली आहे एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 12. आणि ते काय म्हणताय, डिटरमाइन द नंबर ऑफ ॲटम्स टू बी सोल्ड. मग त्याला किती नंबर ऑफ ॲटम्स सोल्ड करावं लागेल जेणेकरून मॅन्युफॅक्चररला मॅक्सिमम प्रॉफिट होईल. बघा तर हा प्रॉब्लेम आहे मॅक्सिमम मिनिमाचा. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपण आता याचं सोल्युशन बघू. तर बघा इथं प्रॉब्लेम तोच दिलेला आहे. मग बघा सोल्युशनमध्ये गिवन काय काय पहिले ते लिहा. ठीक आहे, तर गिवनमध्ये बघा आता काय सांगितलं, एक्स ॲटम आहे. किती ॲटम आहे टोटल, एक्स ॲटम आहे, आणि एकाची प्राइस किती आहे 330 मायनस एक्स आहे. किती आहे 330 मायनस एक्स आहे. बघा मग आता टोटल नंबर ऑफ, म्हणजे आपल्याला एका ॲटमची प्राइस ती किती दिलेली आहे, एक्स दिलेली आहे. ठीक आहे, मग लिहू इथं कॉस्ट प्राइस ऑफ एक्स ॲटम्स इक्वल्स टू, बघा कॉस्ट प्राइस ऑफ एक्स ॲटम किती आहे एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 12 आपल्याला गिवन आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर ना एका ॲटमची प्राइस किती आहे सेलिंग प्राइस. तर सेलिंग प्राइस एका ॲटमची बघा इच दिलेलं आहे ना, इच वर्ड म्हणजे काय एका ॲटमची. तर बघा आणि त्याने सेल किती केले एक्स ॲटम केले. मग बघा सेलिंग प्राइस ऑफ एक्स ॲटम्स इक्वल्स टू, बघा आता एका ॲटमची प्राइस किती आहे 330 मायनस एक्स आहे. किती आहे 330 मायनस एक्स आहे. तर एक्स ॲटमची किती राहील, तर इंटू एक्स करावं लागेल. म्हणजे कसं बघा, जर एक ॲटम 330 मायनस एक्स रुपयाला विकत आहे, तर एक्स ॲटम किती रुपयाला विकेल, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. ठीक आहे, म्हणजेच ती किती येणार आहे 330 मायनस एक्स. ठीक आहे, सगळ्यांना माहिती का आता प्रॉफिट काय राहतं, तर प्रॉफिट इक्वल्स टू, बघा मी इक्वेशन लिहितो प्रॉफिटचं, म्हणजे प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे. प्रॉफिट काय, प्रॉफिट इक्वल्स टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. ठीक आहे, मग सेलिंग प्राइस काय राहतं, तर सेलिंग प्राइस आहे बघा एक्स ॲटमची, फॉर एक्स ॲटम्स पी इक्वल्स टू, आता पी प्रॉफिटला आपण पी म्हणू. ठीक आहे, मग पी इक्वल्स टू, आता एक्स ॲटमची कॉस्ट प्राइस काय, तर बघा इथं ही कॉस्ट प्राइस आली होती 330 मायनस एक्स. मग आता हा एक्स जर मध्ये मल्टिप्लाय केला तर 330 एक्स मायनस एक्स इंटू एक्स स्क्वेअर होणार. ठीक आहे, मग इथं सेलिंग प्राइस किती आहे 330 एक्स मायनस एक्स स्क्वेअर, हा मायनस कॉस्ट प्राइस किती एक्स ॲटमची, तर कॉस्ट प्राइस दिलेली होती बघा एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 12. ठीक आहे, मग इथं पी इक्वल्स टू 330 एक्स मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस 10x मायनस 12. ठीक आहे, मग इथे येणार पी इक्वल्स टू
330x बघा मायनस 10x मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर 2 आता मायनस साईन येणार पण 2x स्क्वेअर होणार आणि मायनस हा 12. मग बघा इथे येणार 320x मायनस 2x स्क्वेअर मायनस 12. ठीक आहे, हे कशाचं इक्वेशन आलं? पीचं म्हणजे प्रॉफिट्स. ठीक आहे, मग बघा आता आपल्याला काय सांगितलं आहे, मॅक्सिमम प्रॉफिटसाठी काय करायचं आहे आपल्याला? एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. म्हणजे मग काय करावं लागणार आपल्याला? पी जर मॅक्सिमम पाहिजे असेल तर मग इथं लिहा खाली फॉर पी मॅक्सिमम dp बाय dx इक्वल्स टू काय आलं पाहिजे? इक्वल्स टू 0 घ्यावं लागेल. मग त्यासाठी आपल्याला dp बाय dx फाइंड आउट करावं लागेल. मग काय करायचं इथं लिहायचं डिफरन्शिएटिंग p विथ रिस्पेक्ट टू x. मग आता आपल्याला काय करायचं? dp बाय dx फाइंड आउट करायचं. मग इथं काय येणार? dp बाय dx इक्वल्स टू इथं येणार d बाय dx ऑफ ब्रॅकेटमध्ये 320x मायनस एक्स स्क्वेअर मायनस 12 ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे, मग आता याला डिफरन्शिएट करा. मग डिफरन्शिएट केल्यानंतर ना काय होईल बघा, पुढच्या पेजवरती जाऊ आपण. याला कॉपी करून घेतो पुढच्या पेजवरती. ठीक आहे, बघा पीचं इक्वेशन काय आलंय आपलं? याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर या बाजूला काय येणार आहे? dp बाय dx इक्वल्स टू आता 320चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 320 काय कॉन्स्टंट आहे 320. मग इथे येणार d बाय dx ऑफ x मायनस d बाय dx ऑफ एक्स स्क्वेअर मायनस d बाय dx ऑफ 12 येणार. ठीक आहे, मग इथे येणार आहे dp बाय dx इज इक्वल्स टू बघा आता एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येणार? 320 येणार मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू यांचा फॉर्म्युला यूज करायचा 2 इंटू एक्स रेस टू. आता बघा इथं हा जो होता हा 2x स्क्वेअर होता. ठीक आहे, मी इथं लिहिताना मिस्टेक झाली तर याला इथं 2x लिहा. तर काय हा 2x स्क्वेअर आहे. तसंच इथं हा काय येणार? 2x स्क्वेअर येणार. ठीक आहे, इथे येणार 2x स्क्वेअर. तर बघा हा 2, मग इथं हा 2 हा कॉन्स्टंट बाहेर येणार. ठीक आहे, मग इथं मध्ये याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल बघा? हा एक्स आता 320 कॉन्स्टंट होता म्हणून बाहेर आला आणि इथं हा 2 जो आहे तो कॉन्स्टंट होता म्हणून बाहेर आला आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. तर इथं ऑलरेडी हा 2 बाहेर आहे आणि 2x स्क्वेअरचा 2 इंटू एक्स रेस टू 2 मायनस 1 मायनस 12चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? 0 येणार आहे. म्हणून इथे येणार dp बाय dx इक्वल्स टू 320 मायनस आता 2 4 आणि 4 इंटू एक्स रेस टू एक्स मायनस एक्स रेस टू 2 मायनस 1. मग एक्स रेस टू 2 मायनस 1 काय येणार आहे? 4x येणार. ठीक आहे, म्हणजे dp बाय dx किती आला? 320 मायनस 4x. पण आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची मॅक्सिमम पी साठी. तर मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? dp बाय dx इक्वल्स टू 0 इक्वल्स टू मग बघा 320 मायनस 4x म्हणजेच काय इथे येणार आहे 0 मायनस 320 मायनस 4x. आता हा इकडे आणल्यानंतर ना काय होईल? प्लस होईल 4x इक्वल्स टू 320 आणि मग x इक्वल्स टू किती येणार आहे? 320 डिवाइड बाय 4. मग x इक्वल्स टू किती भेटला आपल्याला? आता बघा 4 चोक 16 आणि 4 8 32 म्हणजे इथं 8 येणार.
ठीक आहे. मग आपल्याला एक्स इक्वल्स टू किती आलं, 80 आलं. बट हे मॅक्सिमम प्रॉफिट देईल की नाही यासाठी आपल्याला काय करावं लागेल, डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करावं लागेल. काय करावं लागेल, डबल डेरिव्हेटिव्ह. मग लिहायचं इथं नाव, तर मग एक लाईन ड्रॉ करतो मी पहिले, पार्टिशनची लाईन. ठीक आहे. मग इथे येईल नाव, अगेन डिफरेंशिएटिंग प्रॉफिट. ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे इथे येणार आहे डी बाय डी एक्स ऑफ, ब्रॅकेटमध्ये पुन्हा डी बाय डी एक्स, म्हणजे इथं पी, डी पी बाय डी एक्स. ठीक आहे. आणि पुन्हा इथं येणार आहे डी बाय डी एक्स ऑफ, आता डी पी बाय डी एक्स किती आलता, ब्रॅकेटमध्ये येणार 320 मायनस 4x. आणि आता जर मॅक्सिमम एक्सची जी व्हॅल्यू ती जर मॅक्सिमम प्रॉफिट देत असेल तर आपल्याला डी स्क्वेअर बाय म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह जो आहे तो काय लेस दॅन 0 येणार आहे. ठीक आहे. मग इथं बघा डबल डेरिव्हेटिव्ह घेतलं काय होणार, डी स्क्वेअर पी बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल्स टू, आता 320चा डेरिव्हेटिव्ह, मग डी बाय डी एक्स ऑफ 320 मायनस 4 कॉन्स्टंट आहे, डी बाय डी एक्स ऑफ एक्स. मग 320चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट टर्मचं 0 येणार, मायनस 4 ॲज इट इज, आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 1 येणार आहे. म्हणजेच इथं काय आलं, डी स्क्वेअर पी बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल्स टू -4. मग -4 आलं म्हणजे 0पेक्षा लहान आलं, म्हणजे लेस दॅन 0. आणि खाली लिहायचं ठीक आहे, लिहायचं फॉर मॅक्सिमम प्रॉफिट manufacturer can sell 80 items. ठीक आहे. आणि प्रॉफिट जर विचारला तर मग काय करायचं, पीचं इक्वेशन काय आलं होतं आपलं, पीचं इक्वेशन आलं होतं 320x मायनस 2x स्क्वेअर मायनस 8. ठीक आहे. काय आलं होतं, -8 नव्हतं, 12 होतं. मग काय करायचं, तुम्हाला जर पी मॅक्स काढायचं सांगितलं म्हणजे मॅक्सिमम प्रॉफिट किती होईल असं जर विचारलं, आता मे बी हा क्वेश्चन आलेला आहे पेपरला. ठीक आहे. जर तुम्हाला विचारलं मॅक्सिमम प्रॉफिट काढा तर मग काय करायचं, एक्स इक्वल्स टू 80 पुट करायचं. मग इथं लिहायचं पी मॅक्स इक्वल्स टू, मग इथं 320 इंटू 80 मायनस 2 इंटू 80चा स्क्वेअर मायनस 12. आणि मग याचं कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेशन करायचं आणि पी मॅक्स इक्वल्स टू फाइंड आउट करायचं. तर पी मॅक्स किती येईल, तर बघा मी काढून बघतोय तर कॅल्क्युलेटरमध्ये. आता हे विचारलेलं नाही मॅक्सिमम प्रॉफिट, बट मी तुम्हाला काढून दाखवतोय. जर पुढच्या वेळेस पेपरमध्ये जर विचारलं तर ठीक आहे, इंटू 80 मायनस 2 इंटू 80चा स्क्वेअर मायनस 12. तर बघा पी मॅक्स जो आहे तो किती येणार आहे, मग मॅक्सिमम प्रॉफिट 80 आयटम सेल केल्यानंतर ना किती होईल, तो होणार आहे 12,788 रुपीज. ठीक आहे. आता हे प्रॉफिट विचारलेलं नाही, बट मी तर तुम्हाला काढून दाखवलं आहे. ठीक आहे. हे रुपीजचं साईन आहे, डॉलर्स. ठीक आहे. जसं डॉलरचं यस आणि त्याच्यावरती सिम्बॉल येतो तसा हा रुपीजचा साईन आहे. ठीक आहे. तर मग जर तुम्हाला ह्यावेळेस क्वेश्चनमध्ये विचारलं फाइंड द मॅक्सिमम प्रॉफिट, आता मे बी क्वेश्चन थोडा चेंज होऊन येऊ शकतो, डिटरमाइन द मॅक्सिमम प्रॉफिट किंवा डिटरमाइन द नंबर ऑफ ॲटम टू बी सोल्ड द मॅन्युफॅक्चरर फॉर गेट मॅक्सिमम प्रॉफिट आणि हाऊ मच इट, असं जर विचारलं, किंवा डिटरमाइन द मॅक्सिमम प्रॉफिट, तर त्यावेळेस तुम्हाला हे लिहावं लागेल. ठीक आहे. तर मी हे काढून दाखवलं आहे
तर याचा वेगळ्या पेनाने करतो, ठीक आहे, इथं खाली याचा वेगळा पेन करतो, कारण की हे विचारलेलं नाही. जर तुम्हाला ह्यावेळेस विचारलं तर तुम्हाला सॉल्व करता आलं पाहिजे, ठीक आहे. तर बघा हा मॅक्सिमाचा प्रॉब्लेम होता. तर याच्यात आपण काय केलं, स्टार्टिंगला प्रॉफिटचं इक्वेशन बनवलं आणि त्याला एकदा डिफरन्शिएट केलं. डिफरन्शिएट केल्यानंतर ना डिफरन्शिएशन झालं तर त्याला इक्वल्स टू 0 केलं. 0 करून एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट केली आणि ती जी व्हॅल्यू ती मॅक्सिमम प्रॉफिट देते की नाही चेक केलं. चेक करायसाठी आपण परत त्या प्रॉफिटच्या इक्वेशनला डबल डिफरन्शिएट केलं. डबल डिफरन्शिएट करून तो लेस दॅन 0 येतो की नाही ते चेक करायची. ही कंडिशन आहे, ठीक आहे. इथं लिहितो वाटलं तर कंडिशन फॉर मॅक्सिमा, कंडिशन ऑफ मॅक्सिमा, मॅक्सिमा, ठीक आहे. मग कंडिशन ऑफ मॅक्सिमा सॅटिस्फाय झाली आणि मग 80 आयटम सेल करावं लागेल, हे प्रूफ झालं, ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम आलेला आहे 6 मार्कासाठी. तर यावेळेस आला रिपीट झाला, तुम्हाला सॉल्व करता आलं पाहिजे.